चल नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे शागणला अद्रक घ्यायला व भाजीपाला घ्यायला. आता खूप ऊन आहे बाबा, लय ऊन आहे ना बाबा. आईने मला डोक्याला बांधायला हे दिलं, आणि मला वरनं टोपी टोपी दिली. चला तर आपण सुरू करूया आपला आजचा ब्लॉग. तर पब्लिक आमचा जहान, हे बघा जहान हातवरती कर जहान. हे बघा आमची जहानची नवीन गाडी बिझनेस चालू केलेला आहे. नाच करते का हे असं लागतंय. तर आता आम्ही चालू जरा पुढं. कसे सने रस्त्यामध्ये जहानच्या पुढे आमचे ओम भैया टोपीवाले भेटलेले. तर आमच्या पब्लिकला तुम्ही काय म्हणणार? माझी अशी इच्छा आहे, आत्ताचे जे नौजवान जे सगळे मुलं आहे बरोबर, जे तरुण पिढी पिढी. काय करावं, जास्त शिक्षणात लक्ष देऊ नये. त्यांनी सरळ स्वतःच्या Business पायावर उभा हा, राहावा आणि business मध्ये टाका. छोटा मोठा धंदा टाका. आमच्या आकाश भाई जहान धंदा सुरू केलेला आहे. तुमचा देव चांगले देवावर प्रार्थना करतो. ते खूप खूप हॅपी काँग्रेस चांगला. चला चल पब्लिक, आपण आता पुढे तू अद्रक घ्यायसाठी शागणला. चला मी आता चला. पुढे स्किप करतो. तर गाईस तुम्ही बघू शकता खूप भयंकर ऊन आहे. आता आम्ही सध्या आता पुढे आपण तिथे अंगुरी बागच्या आम्ही क्रॉस करणार आहे. आता आम्ही एका जागी थांबणार आहे. तुम्ही आता बघा, तुम्ही आमचा थंड मारणार जरा काही लिंबू सरबत पिणार आम्ही, जास्त काही नाही. बर्फ टाकून एकदम बर्फ टाकून. चला मग आपण जरा गाडीवर जात्या. खूप आणि ट्रॅफिक वगैरे आज नाही. समोर ब्रेकर आहे. अरे समोर गाडी आली. गाईस गाडीवर व्लॉग बनवणं काही सोपं गोष्ट नाही आहे. हे बघा इथे कसं मॅटर झालं वाटतं, काहीतरी वाटतं इथं पुरुष लोक जमा झाले. इथं नाही का हे का म्हणता आपलं हे पन्ना नाही का, पन्न्या कॅरबॅग पन्न्या विकता. इथं नाही का अंगूर बागमध्ये प्लास्टिकचा व्यापार करता, म्हणजे प्लास्टिकच्या पन्न्या विकता. तिथं काय म्हणतात ते मिलिटरी लोक आले तिथं, माहिती का, ते फाईन वगैरे पाहणं. जरा झाला मॅटर झाला असं छोटा मोठा, काही विषय नाही. खाली आपल्या हातामध्ये कसं जरा ते मोठं हत्यार रे, आता कधी खाली पडलं आपलं डायरेक्ट नुकसान आहे आपलं 2 पेटीचं. अरे हे बघा, हे मोंडा दुर्गेश कॉफीचे पुढे घ्यायचा का? कॉफीचे पुढे घ्यायचा ना, आपण येतं तर घेऊ. मामाला म्हणून कॉफीचे पुढे पॅक करा. मामा कॉफीचे पुढे तुम्ही करून टाइम येऊ नका. 5 पट्ट्या. चला, मामा सांगितलं आता आम्हाला आम्ही कॉफीला 5 पट्ट्या बांधून का तर लोक आम्ही आदर केलो. चला तर बघू शकता काहीच तुम्ही. आता आम्ही लिंबू पाणी प्यायला आलेलो आहे. पाणी गेले करणे हे गाडी लावतो आता. बघा दो बनव बरा पडला. हे 1 नंबर आहे. मी आम्हाला इकडेच पित असतो. आवाज यार ऊन यार, ऊन भरपूर आहे. अरे गाई इथं लपड झाली. इथं मी लिंबू पण जजेस केलं आत्ता. त्या काकाची गोणी पडलेली सिमेंटाची इथं, त्यांना आपण जरा मदत करू. तुम्ही बघू शकता. तर आम्ही लिंबू सरबत पीत होतो, तर त्याच्या सिमेंटची गोणी पडली. आता आपण हात धुंका टिकून पाणी पाणी माझी चप्पल पण भरली. चप्पल आपण नंतर धुंकवलं. आता सध्या तर हात धुवून काढले. पुण्याचं काम केलं भाऊचं आजचं जे पण भाऊनं काही वाईट काम केलं असेल, भाऊचं तेवढं माफ होऊन ते. तर काही असं रस्त्यामध्ये कोणाचं पडलं, कोणाचा ॲक्सिडेंट झाला वगैरे थोडीफार मदत केली पाहिजे. माहिती का, एक माणूसची धर्म जरा जपला पाहिजे माणसाला. पण ते काय होतं माहिती का, आम्ही कुठं पडलो, आमचं काय पडलं तर ते आम्हाला उचलणं पडतं. ते आम्हाला कोणी देत नाही. ठीक आहे, काही विषय नाही. पण जरा आपण गेलं पाहिजे. हे बघा, आपण खरं केलं पाहिजे. माझ्या आता आम्ही आलेलो चप्पल मार्केटमध्ये. चप्पल मार्केट बघा जागांच्या म्हणजे आपण एंट्री केलेली आहे. आपला अद्रकवाला एक फिक्स आहे आपला, तो अखिल भाई. आपण त्याच्याशिवाय पण अद्रक घेत नाही, कारण की आपण भरपूर वर्षापासून त्याच्याकडून अद्रक घेतो. बाकी मग आपण मट्टीवाले मामा
मानसी काय होती रे तुमच्या पुढे पाठीमागे येते अरे किधर है बॉस आज दे वाला मैंने फोन करा नहीं बॉस आपली 5 किलो करो डाल दी संग चक्कर दाव आली ना नंतर बोला काय बोला नाही काय बॉस आता भाजीपाला घेतोय आम्ही भेंडी कधी घाली भेंडी घालत चालली एक काम करू मी कोणी मिळतं काही बघू शकतो चलो पाव भरेंगे किसको पूरी अरे ये की भाजी बना शाम की भाजी हो गई बस होगा शाम की हो गई बस होगा क्या करते हो घेतले टमाटे घेतले 100ची नोट घेतली 100ची रुपये वापस केले घेतलं काय फक्त 3 आयटम अरे भाई जरा महागाई वाढली वाटत जरा कायची महागाई वाढली आपले इस्रायलचे भांडणं चालू आहे म्हणून जरा सगळे महागा वाढले आता माहिती का काय म्हणा भाई देऊ ना कोथमीर देऊ मेथी देऊ पुदिना देऊ पालक देऊ सब देऊ बरोबर मामा मटकी द्या मटकी आलू घ्यायचे का आलू घे ना बस आलू करो ना 1 किलो करो हो पकड किती मामा ठीक आहे ते 20 येणं टाका तिकडे 20 रुपये आलूला ऊन ले रखा रे बाबा ऊन ले रखा रे बाबा झाले आता मंडी आपली डायरेक्ट आता घरी भक्ती दिदी म्हणली होती मला शागणला गेल्यावर मला फोन कर मी सांगतो तुला काय करणार काय काय नाही पण आता मला ब्लॉग चालू आहे त्यामुळं मी फोनमध्ये फोन उचलणार नाही काही नाही डायरेक्ट ब्लॉग कट झाला असता घेतले आलू चला मग निघू आपण आता बडे चीज बडे ती आंब्याचं सीझन चालू आहे सगळीकडे आंबे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपण भाव घेते 200 रुपये 250 रुपये किलो अरे बाबा समोर गाडी आली तर काय समोर गाडी आली मी डायरेक्ट फोन नाही का डायरेक्ट हल्ली आपला टाकवत होतोय हे आपलं सागरची बोलतो किराणा चावडी पोलीस चौकी चला आता आपण इथूनच येतो रोज आम्हाला इथून जायचं टायमाला रोज पै याच रस्ता पैपै येतो तुला सोडतो भाई तुला रोज मी सकाळी पै यावं लागतं ना भाऊ सकाळी पैप येतो तू पण तुला सोडतो ना भाज्या कधी कधी मी सकाळी पण लिहून राहतो बाबा उद्यापासून मग घालून यावं लागतं. टोपी नाही तर आईला बोलणं पण ना हे बघा संत गणपती मंदिर गणपती अप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला इथं आली आता बांबू गल्ली हा बांबू गट्टी इथं ते बघा आता तुम्हाला अजून एक मोठा गणपती दर्शन करतो मी आता स्किप करतो तर आपण आलेलो आहे चौरामध्ये हे मराठा हायस्कूल त्याच्या बाजूला सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया काली तो चप्पल घ्यायला काल आम्ही ते चप्पल घालतो बघा वरी तर मला मानासारखी चप्पल भेटलीच नाही म्हणून आम्ही मग पैठण घेतले LK चप्पल घेतली ते पण अशी नाही घेतली हो कशी घेतली आपण पण डायरेक्ट पहिली वेळेस घेतली आम्ही डायरेक्ट 1000 रुपयाची चप्पल 1000 रुपयाची चप्पल मामा तर आम्ही चाललो आता सर पब्लिक आता चाललो आता हॉटेलवर आता आम्ही आलो आमच्या इलाक्यामध्ये एरियामध्ये औरंगपुरामध्ये काय आता पोचलो ऊन होतं जब्बरमध्ये तुम्ही आधी का बघू शकता कोणता आधी दोघांनी अरे हा पण आलो शहागणला हे बघा हे पिलेर हे आमचे पिलेर बघा दोन्ही इथं बसेल रे पण आम्ही आमचं कामं करणार आलो बघा आम्ही दिवस खात्यामध्ये पुढे आहे त्या पा भैया ब्लॉगमध्ये येते त्या सगळं पैन पुढ्या खातं म्हणून तू आम्ही बघ
आम्ही काहीच करत नाही बाबा वेगळं. आलो आम्ही आलो 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 आलो. आई आणली अद्रक अद्रक आणली भाजीपाला आणला. आता मी चाललो घरी आता. हे अद्रक दुर्ग अद्रक काढून घे. भाजीपाला मला नाही एका पिशवीमध्ये मी चाललो घरी आता. आई आणत आहे पाण्यात जरणाचं ना. अरे पाण्यात जार बाकी पाण्यात जार आण थोडा ना. चहाचे ग्लास आहे ना. अरे चहाचे ग्लास पण नाही ना. पेपर ग्लास पण संपले आता. आता पेपर काय पाण्याचे. चला हे आमचे मामा आहे. मामाला नाही का ते डोकाचं होलसेलमधून उपर आणायचे होते. मामा म्हणून 2 मिनटं माझ्यासोबत चल. आणि बोला चला मामा मामा ए हो मामा हो माल नाही का होलसेल मी. चला मग बसा मामा बसा लवकर. आला मी काय पुढे चौकामध्ये. बसा मामा. काय मामा हे उपर ना. हा मग चांगले उन्हामध्ये दुकान किती होलसेलची. हे टमाटावाला बरं चला चला. हो का. तर आम्ही आलो इथे फुले चौकामध्ये आपल्या महात्मा विधवा फुले चौक. इथं सम्राट होजेरी हे मामाला जरा माल घेतो आता होलसेलमधून. तर मामासाठी माल घ्यायला आलो आम्ही. मामा आले तर फक्त उपरनं गेला. मामाने पुरा माल घेतलेला आहे सॉक्सचा रुमालचा. ठेवू द्या मामाला काही विषय नाही. आता बिल करणार म्हटलं. मामा बिल करा बिल करा. मी गाडी काढतो. हो तर मामाने माल घेतलेला आहे. नाही म्हणता म्हणता मामाने पुरा माल भरून घेतला आता. अरे बाप गाडी झाली गरम आता. माम बसा. तर घरी आरामात आरामात बसले का. त्याच्यामध्ये काय त्रास एवढा मामा. मला नाही काय विषय नाही. त्रासचं काही नाही. आहे गाडी आपल्याकडे घेऊन चालतो आपण. नाही ऊन ऊन तर काय उन्हात फिरतो आपण काय सवय फिरण्याची. काय कामं तर करणं पडतं. उन्हात असं काय पावसात आता पावसाळ्यात तर आता पावसामध्ये कसं मी कॅटली घेऊन फिरतो चांगवर चहा. पाऊस असतं का उन्हात पोटासाठी पाहावं लागतं काय. कामात लाद नाही पण कामात लाद नाही. आपण कसं कामं करतो आपण. चला चला हा काम करू तर खाणे मिळेल. हा आपले औरंगपुर का नाम संभाजी पेठ होगा आज से. संभाजी पेठ हाँ आपले औरंगपुर का नाम आज होगा ना. फिर पहले से है, लेकिन आप डिक्लेयर करेंगे. डिक्लेअर करा. हम पहिले से डिक्लेअर करेन. चला काय आता आलो मी हट्टीवरती. आता परत एक आता आला कोळशाच गिराईक. किती किलो पाहिजे आवाज. तर मी चाललो आता घरी भाजीपाला घेऊन. सगळे कामं निपटले आता. वाजले आता 2 वाजले. चला घरी गेला. तर मी आलो आपल्या गल्लीमध्ये. इथं झाली आहे माझी. चला आता घरी. तेव्हा आपली गाडी लेझर पॅनलची आपण आत रात्री. बघा पोरं बघा आता मग भाचे बघा. आरो मी तुम्हाला खायला का आणलं. हे बघा काहीच आम्ही तुम्हाला खायला का आणलं. भाजीपाला आणला.